हे गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आम्ही आज सापुतारा इथे जाणार आहोत. तर सकाळचे 5:45 वाजलेले आहेत. ही माझी मैत्रीण इथे येऊन थांबली आहे. तर आम्ही आता निघणारच आहोत. तर हे सकाळचे 5:45 वाजता रोडवर पाहतो मी एकदम शांतता, एकदम अशी शांतता होती. खूप असं छान वाटत होतं. सकाळी सकाळी आवरून आम्ही निघालो होतो. तर ही आमची टेम्पो ट्रॅव्हल आता आलेली आहे. आम्ही पूर्ण 21 जणी निघालो होतो. तर चला आता बसमध्ये बसूया. तर आम्ही आता राहुरीमधून 5:45 वाजता निघालेलो आहोत. तर हे पहा, बसमध्ये खूप छान अशी ट्रॅव्हल्स होती. ती एकदम असं बसण्यासाठी व्यवस्थित सीट वगैरे होते. तर आम्ही आता राहुरीमधून निघालेलो आहोत. सकाळी सकाळी प्रवास करायला एक वेगळाच आनंद. आणखी कोलारमध्ये थांबून आम्हाला काही मैत्रिणींना आणखी तिथे घ्यायचे होते. तर आम्ही आता इथे कोलारमध्ये थांबलेलो आहे. तर इथे खूप असे सुंदर शिवमंदिर आहे. तर आम्ही तिथे दर्शन करण्याकरता थांबलेलो होतो. कशी महादेवाच्या दर्शनाने सुरुवात करायची असं ठरलं होतं. तर कोलारमध्ये हे नवीनच मंदिर आता बनलेलं आहे. हे पहा किती सुंदर असे हे मंदिर आहे. बाहेर खूप मोठे असे त्रिशूळ आहे. तुम्ही पहा किती सुंदर असं ते डमरू त्रिशूळ बनवलेलं आहे ते. तर प्रवासाची सुरुवात शंभूच्या दर्शनाने, त्याच्यामुळे खूप असा आनंद होत होता. आणि सकाळी सकाळी कोणत्याही कामाची सुरुवात कोणत्याही देवाच्या दर्शनाने झाले की ते मन प्रसन्न होतेच. तर हे मंदिर पहा खूप असं सुंदर बाहेरील दृश्य पण होतं. आजूबाजूला छोटे छोटे मंदिर बनवले होते. तर हे नंदीची मूर्ती, खूप मोठी अशी नंदीची मूर्ती होती. तर आम्ही तिथं दर्शन घेऊन आतमध्ये मंदिरात प्रवेश केला. तर आतमध्ये हे शिवलिंग पण खूप मोठे होते. सकाळी त्यांची आरतीची तयारी चालली होती. आरतीला आता सुरुवातच करणार होते. तर आम्ही सगळ्यांनी तिथं दर्शन घेतलं. तर शंभू महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही आता मंदिराच्या बाहेर निघालो. तर हे पहा पूर्णतः दगडाचे असे मंदिर बनवलेले आहे. आणि खूप असं सुंदर त्याच्यावरती डिझाईन नक्षीकाम केलेलं होतं. खूप स्वच्छता होती या मंदिरामध्ये. तर दर्शन घेऊन आम्ही आता निघालो आहोत. तर आता पुढे जाण्यासाठी निघालो आहोत. तर सापुतारा इथून अजून खूप असं दूर होतं. ते गुजरातच्या बाउंड्री वाचल्यामुळे, तर दर्शन घेतल्यामुळे खूप असं प्रसन्न वाटत होतं. सगळ्या खुश होत्या. तर आम्ही आता पुन्हा कोलारमधून पुढे निघालो आहोत. तर आम्ही आता बसमधून निघालो आहोत. तर सगळ्यांचा एक उत्साह होता. सगळे आनंदाने डान्स करत होते. खूप असा ट्रिपचा एन्जॉय चालू होता. खूप असं भारी वाटत होतं की आपण आता सगळे असं घरापासून दूर एक आपल्यासाठी असे टाईम घालवणार. त्याच्यामुळं मनामध्ये खूप असा आनंद होता. कारण रोजच्या दगदगीतून थोडाफार असा स्वतःसाठी वेळ हा काढलाच पाहिजे सगळ्यांनी. आता 8:30 वाजलेले आहे. हे पहा 8:30 वाजताचे दृश्य. रोडवर पाऊस हा सुरू होता. थोडा थोडा पाऊस हा कंटिन्यू चालू असल्यामुळे हवेमध्ये खूप असा गारवा होता. आणि त्याच्यामुळे आणखीनच असं प्रसन्न वाटत होतं. हिरवागार निसर्ग आणि तो पाऊस, बसमध्ये प्रवास, एक वेगळाच तो आनंद आज अनुभवत होतो. तर खूप अशी मजा येत होती सगळ्यांना. त्या पावसाच्या सरी ते पाहून खूप असं भारी वाटत होतं.
सगळीकडे धुके असे दिसत होते. बाहेर पाहिलं तर खूप असं धुके साचले होते रोडवरती. डोंगर असल्यामुळे काही दिसतच नव्हतं कुठे काय आहे ते. आजूबाजूला फक्त रोड दिसत होता. दरीमध्ये पूर्णतः धुके असे साचलेले. पाऊस हा चालूच होता. अतिशय सुंदर असं दृश्य दिसत आहे पावसामध्ये घाटामध्ये. हा सिंधूचा घाट आहे. नाश्ता करण्यास सुरुवात केली होती. हे रॉक अँड रोल हॉटेल अगदी हायवेच्या नजदीक होतं. तर जाताना कधी इथं नाश्ता करायची वेळ म्हणजे नाश्ता करायचा असेल तर अवश्य भेट द्या. खूप असा सुंदर इथं नाश्ता साऊथ इंडियन गुजराती सर्व प्रकारचा नाश्ता इथं अवेलेबल आहे. आम्ही मिसळपाव घेतला होता. आम्ही नाश्ता करून आता पुढे निघालो आहोत. आम्ही जाता जाता दिंडोरी येथे पण थांबलो कारण इथे स्वामी समर्थ 11:16 झालेले आहेत. आता 11:16. खूप असं थंड वातावरण होतं सकाळीचं आणि स्वामींचं दर्शन घेण्यासाठी पण खूप अशी इच्छा आणि आनंद होता. आतमध्ये मोबाईल नेऊन देत नव्हता. तर आम्ही स्वामींचे दर्शन घेऊन आता बाहेर निघालो आहोत. खूप असं सुंदर असं मस्त वाटलं तिथं केंद्रामध्ये भेट देऊन. पाऊस हा चालूच होता. नॉनस्टॉप पाऊस चालू होता. पाऊस असल्यामुळं हवेमध्ये खूप गारवा पसरला होता. हे वणी क्षेत्र वणीमध्ये आता हे पोहोचलेलं. आता 1 वाजलेला आहे दुपारचा. पाऊस थोडासा थांबलेला आहे. तर हे पहा रोडवरचे दृश्य. हे पहा डोंगरावरती कसे धुके ढग खाली उतरलेले आहेत. खूप असं सुंदर दिसत होतं ते डोंगर आणि ते पाहण्यासाठी. पावसामुळे सर्वत्र गारवा हिरवागार निसर्ग खूप असं प्रसन्न वाटत होतं. हे पहा गुजरातची बाउंड्री. आपण आता महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये प्रवेश करत आहोत. तर इथं हा रेल्वे ट्रॅकसारखा त्यांनी आडवा असा हे केलेला आहे. तर आम्ही आता गुजरातमध्ये प्रवेश केलेला आहे. महाराष्ट्राची बाउंड्री इथं संपत्ती. तर आपण आता गुजरातमध्ये प्रवेश केलेला आहे. तर आम्ही आता गुजरातमध्ये आलेलो आहोत. तर हे पहा ते सगळे गुजराती भाषा, त्यांचे बोर्ड, सगळे गुजराती थाळी वगैरे सगळे इथं. तर आम्ही आता पोचलेलो आहोत सापुतारा इथे. तर हे सापुताराचं हिल स्टेशन आहे. तर आपण आता इथे काय काय आहे ते पाहूया. ते पहा पूर्णतः सर्वत्र धुके असे पसरलेले आहे. दूरवरचं म्हणजे काही अंतरावरचं काही दिसत नव्हतं. खूप धुके असे होते. पाऊस हा चालूच होता थोडा थोडा. तर आम्ही आता सगळेजण बसमध्ये उतरून ह्या हिल स्टेशनचा आनंद घेत होतो. तर हे पहा किती धुके आहे तुम्ही पाहू शकता. अगदी पूर्णतः धुक्याने हा परिसर हे झाला. दरीमध्ये काहीही दिसत नव्हतं. तर आम्ही तिथे ही सायकलची राईड केली. 100 रुपये होते दोघा जणांना. तर खूप असा आनंद आला सायकल राईड करताना. पूर्णतः धुके, पाऊस आणि ही सायकल राईड एक वेगळंच मजा वाटत होती. त्यानंतर आम्ही तिथे भुट्टा म्हणजे भाजलेले मकाचे कणीस, उकडलेले मक्याचे कणीस होते. तर ते 30 रुपयाला एक असे कणीस होते. तर आम्ही ते पण कणीस घेऊन तिथं सर्वांनी खाल्ले. तर पूर्णतः असं धुके, पाऊस आणि मैत्रिणींसोबत आनंद खूप अशी मजा येत होती तिथे. आम्ही आता सेल्फी पॉईंटकडे जात आहे. हा इकडे सेल्फी पॉईंट आहे. खूप असे धुके आहेत. काहीही आजूबाजूचं दरी वगैरे काही दिसत नव्हती. तर आम्ही इथं सेल्फी पॉईंटकडे गेलो. तर हे पहा सेल्फी पॉईंट कसा आहे. तर इथं यांचं फोटो काढण्याचे काम चालू होते. तर हा सेल्फी पॉईंट बघा तुम्ही. अक्षरशः खूप धुके होते. आजूबाजूला दरीमध्ये काहीही दिसत नव्हतं आणि पाऊस हा चालूच होता.
पाऊस बंद नव्हताच. हे पहा धुक्याने कसा सारा परिसर एकदम असा थंड गारवा आणि खूप असं सुंदर वाटत होतं तिथं. एकदा नक्की भेट द्या तुम्ही पण, खूप असं मजा येईल. तर नंतर परत पुन्हा सर्वांनी मक्याचे कणीस घेतले. तर इथं मॅगी 80 रुपये प्लेट होती. तर मॅगी कोणीही नाही घेतली. तर सर्वांनी मक्याचे कणीस घेतले. तर नंतर आम्ही इथे बाईक राईड करण्यासाठी पर पर्सन 100 रुपये होते. एका व्यक्तीसाठी 100 रुपये असे तिकीट होते तिथे. त्यानंतर आम्ही घोडासवारी केली. तर याचे पण तिकीट 100 रुपये असे होते. तर ते पावसामध्ये घोडासवारीचा पण एक वेगळाच आनंद होता. खूप वारं आणि पाऊस असा चालू होता. तर शूटिंग पण घेता येत नव्हती व्यवस्थित आणि संपूर्णतः धुके साचलेले होते. धुक्यामध्ये नंतर तर आज जवळचे पण काही दिसेनासे झाले. खूप असे धुके साचले होते. तर आम्ही आता सापुतारामधून निघालेलो आहोत. 4:05 झालेले आहेत. तर आम्ही आता इथून पुढे निघालेलो आहोत. खूप असा एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी. तर खूप अशा आठवणी घेऊन आता इथून सापुतारामधून आम्ही निघालो होतो. तर जाता जाता पुन्हा एका ठिकाणी आम्ही थांबलो. तर आम्ही आता इथं स्वामीनारायण मंदिरात आलेलो आहे. सायंकाळचे 5:04 झालेले आहे. तर हे पहा दृश्य इथलं किती सुंदर आहे ते. हे पहा किती सुंदर आणि शांतता होती इथं. एवढी काही गर्दी म्हणजे नव्हतीच. आम्हीच होतो फक्त तिथं दर्शनासाठी. खूप असं भारी वाटत होतं तिथे आम्हाला. आम्ही इथून दर्शन घेऊन आता निघालो आहोत. स्वामीनारायण मंदिर हे खूपच असं सुंदर होतं. आतमध्ये पण मूर्ती अशी खूप सुंदर होती. तर आम्ही आता इथून दर्शन घेऊन निघालेलो आहोत पुढे. तर 5:15 झालेले होते. तर आम्ही आता इथे सापुतारा येथील एका गार्डनमध्ये आलेले आहोत. इथं खूप अशी सुंदर झील बघण्यासारखी होती. तर आम्ही ती झील बघण्यासाठी इथं आलेलो आहोत. तर हे पहा इथं सुंदर असं गार्डन आणि झील खूप असं सुंदर इथं वाटत होतं. हवेमध्ये खूप असा गारवा होता. तर हे पहा ही दीदी आमच्यासोबतच आली होती. एका ताईंची मुलगी होती ते. तर पाऊस हा चालूच होता. थोडा थोडा पाऊस काही बंद नव्हता. ते पहा इथलं वातावरण. तर इथं फिरायला खूप असा आनंद येत होता. मुलं घरी होते. मुलांची मला खूप आठवण येत होती. कारण ते असते तर त्यांना पण खूप आनंद येत. इथं सुंदर अशी झील आहे. त्याच्यामध्ये बोटिंग चालूच होती. पण आम्ही बोटिंग नाही केली कारण बोटिंग पलीकडच्या साईडने होती. तर आम्ही अलीकडूनच ते संपूर्ण झील अशी पाहिली. खूप अशी मस्त होती. तर त्यानंतर आम्ही चहा घेण्यासाठी गेलो. तर इथं 20 रुपयाला एक चहा होता. तर बाकीच्या मागेच होत्या. तर आम्ही 4 जणी पुढे आलतो. तर आम्ही तो चहा घेतला 20 रुपयाला एक. तर आम्ही इथे चहा घेऊन आता निघालो. तर जाता जाता आम्ही वणीचं पण दर्शन घेतलं. तर आम्ही पुढे वणीचं दर्शन घेऊन एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो होतो. तर तिथे आम्ही जेवण वगैरे करून घरी पोहोचलो रात्री 3 वाजता.